पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलेच असणार आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय ॲक्टिव्हिटी केली. तर गाईज एक्सप्लोर विथ निमिषमध्ये तुमचं स्वागत आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे गिलिटी आयलँडला. आमचा स्टे होता कुटामध्ये, तर आम्ही कुटावरून पादंबाय हार्बरवर गेलो आणि तिथून फेरी पकडली गिलीसाठी. गिलीसाठी ऑलमोस्ट 1 आवरची जर्नी आहे आणि खूप छान तुम्हाला तिथे एक व्ह्यू मिळेल बीचचा आणि माउंटनचा. आणि हा अराऊंड 5 किलोमीटरचा एक आयलँड आहे. खूप छान आयलँड आहे. मी आता पोचलो गिली हार्बरला. इथून आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोचण्यासाठी किमोडो राईड बुक केली आहे. तर किमोडो राईडचे चार्जेस त्यांच्या एरिया वाईज सर्व फिक्स आहेत. आमच्या हॉटेलपर्यंतचे 1 लाख इंडोनेशियन रुपीज चार्ज केले होते आम्हाला त्यांनी. तर आम्ही आता पोचलो आहे सेंटोरिनो बीच रिसॉर्टला. इथे आमचा 2 दिवसासाठी स्टे आहे. खूप छान रिसॉर्ट आहे हा, एकदम बीचला लागूनच आहे. तर मी तुम्हाला छोटीशी एक रूम टूर देतो आमची, कारण की आम्हाला त्यानंतर लगेच निघायचं आहे स्नॉर्कलिंग टूरसाठी. इथलं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण वुडनमध्ये आहे. लहान रूम आहे परंतु खूप क्लीन आणि छान आहे. तर अशा टाईपमध्ये आहे आमची रूम. तर आम्ही आता थोडासा आराम करून स्नॉर्कलिंग टूरसाठी निघू, कारण की आमच्या कॅप्टनने आम्हाला एक्झॅक्ट 3 वाजता बोलवले आहे. तर आता आम्ही आलो आहोत स्नॉर्कलिंगसाठी. तुम्ही बघू शकता किती क्लिस्टर क्लिअर वॉटर इथे आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स आम्हाला मिळतो. थोडा लँग्वेज प्रॉब्लेम होतो इथे, कारण की लोकल लोकांना इंग्लिश प्रॉपर येत नाही, त्यामुळे लँग्वेजचा इश्यू होतो. तुम्ही बघू शकता किती क्लीन वॉटर आहे. स्टॅच्यू येईल आता, तो सुद्धा दिसेल. तर आमची स्नॉर्कलिंग टूर झाली आहे. मी तुम्हाला सांगायला विसरलो, आम्ही बायसिकल हायर केली होती 50K इंडोनेशियन रुपीजमध्ये. 2 बायसिकल आम्ही घेतल्या होत्या आणि आम्ही स्नॉर्कलिंगसाठी त्या बायसिकल घेऊन गेलो होतो. अजून एक सांगायचं झालं तर दुपारच्या वेळेस ह्या आयलँडवर काहीच नसतं. जे काय आहे ते पूर्ण रात्रीच असतं, पूर्ण नाईट पार्टीज अँड ऑल. तर तुम्हाला दुपारी हे आयलँड पूर्ण खाली खाली दिसेल. मोस्ट ऑफ लोक इथे नाईट पार्टीसाठी येतात. भरपूर फॉरेनर्स असतात. आणि हे समोर एक हेलिपॅड आहे आणि इथे एक मकावाला आहे. तर आम्ही इथे मका खायला थांबलो. 25,000 इंडोनेशियन रुपीजमध्ये हा एक मका इथे आम्हाला मिळतो आहे, म्हणजे इंडियाचे 136 रुपये. स्नॉर्कलिंग केल्यानंतर थोडं थकलं तर आम्ही थोडा आराम केला रूमवर आणि आता डिनरसाठी निघालो. एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनरला आलो आहे. तर इथे आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती. खूप छान बिर्याणी होती. आणि उद्या आमचा लिजर डे आहे, तर आम्ही आराम करू उद्या. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आमचा लिजर डे आहे आणि हा आमचा सकाळचा ब्रेकफास्ट. नूडल्स, डोनट्स, फ्रूट्स, ज्यूस असा आमचा आज हा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. आणि हे आमचं रिसॉर्ट आहे. तुम्ही त्याचा व्ह्यू बघू शकता किती छान आहे. बघायला गेलं तर तुम्हाला इथे जास्त क्राऊड दिसणार नाही दुपारच्या टायमाला, कारण की इथे मोस्ट ऑफ नाईट पार्टीज चालतात. तर आज आम्ही असं निघालो फिरायला, एक्सप्लोर करायला. बघूया. आज आम्ही हायर केली आहे ई-बाईक आणि आम्ही हा अराऊंड 5 किलोमीटरचा आयलँड आहे. तर आम्ही हा एक्सप्लोर करणार आहोत ई-बाईकने. आणि आमची अचानक एक भेट झाली आमच्या एका मित्रासोबत. तो सुद्धा इथे हनीमूनसाठी आला होता आणि आम्ही आता एकत्र फिरतो आहे. जरा आम्हालासुद्धा चांगले वाटले की बाई इथे कोणतरी भेटलं. असं बऱ्यापैकी एक्सप्लोर झाल्यानंतर अचानक वेदर चेंज झाले आणि इथे वीज, गराडा, पाऊस जोरदार चालू झाला. त्याचबरोबर आम्हाला लागली होती भूक, म्हणून आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो. आम्हाला फिश टेस्ट करायचे होते. हे आहे गिलीचे फिश मार्केट.
मोस्ट ऑफ हे रात्रीच चालू असते. इथे तुम्हाला चिकन, फिश आणि व्हेजिटेरियनसाठी व्हेजसुद्धा मिळेल. आम्ही घेतले होते प्रॉन्स बार्बिक्यू, छान होते आणि ह्यांच्या सॉसेसमध्ये एक वेगळीच टेस्ट होती. आम्ही एन्जॉय केलं आहे भरपूर. आणि प्रॉन्स बार्बिक्यू खाऊन काय माझे पोट भरले नाही. आम्ही पुन्हा डिनरसाठी गेलो एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तिथे लाईव्ह सिंगिंग चालू होते आणि तो अरिजित सिंगची प्लेलिस्ट गात होता. एवढं छान वाटत होतं आम्हाला. आणि हे असे नाईट क्लब आहेत, तिथे पूर्ण रात्रभर नाईट पार्टी चालतात. त्यासाठी हे आयलँड भरपूर फेमस आहे. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा बालीमध्ये 7वा दिवस आहे. आज आम्ही गिलीवरून उपूडसाठी निघालो. पहिले आम्ही जाणार आहोत कृष्णा शॉपिंग सेंटरमध्ये. ते एक बालीमध्ये खूप फेमस शॉपिंग सेंटर आहे आणि चीप रेट्समध्ये इथे सर्व मिळते. तर आज आम्ही कृष्णा शॉपिंग सेंटरमधून बरंच काही बाय केलं. खूप छान वस्तू इथे मिळतात. स्वीट्ससुद्धा इथे मिळते. तर तुम्ही कधी बालीमध्ये आले तर ह्याला विजिट करू शकता. तर आमचं पुढचं लोकेशन आहे कांतो लंपो वॉटरफॉल. हा उबूडमधील एक फेमस वॉटरफॉल आहे. त्याची जी एंट्री फी आहे ती पर पर्सन 25,000 इंडोनेशियन रुपीज अशी आहे. तर तुम्ही इथे विजिट करू शकता. तर आता आम्ही निघालो आहे उबूडसाठी. तिथे आमचा 2 दिवस स्टे आहे. आणि उबूडचं सांगायचं झालं तर उबूड हे राईस फार्मिंगसाठी खूप फेमस आहे. तर विला मंडी म्हणून आमचा हा विला बुक होता. प्रायव्हेट पूल विला आहे हा आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. हा बघा असा आमचा विला आहे. एक समोर पूल आहे, त्याच्यासमोर राईस फार्मिंग केलेली आहे आणि छान असा हा विला आम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे. इंडियन तंदूर रेस्टॉरंटमधून आम्ही इंडियन फूड ऑर्डर केलं आहे आणि खूप डिलिशियस फूड आहे. आम्ही त्या हॉटेलला व्हिजिट करणारच आहोत, पण आज आम्ही ॲक्च्युली थकलो होतो, त्यामुळे आज आम्ही ऑर्डर केलं होतं. आम्ही उद्या तिथे व्हिजिट करणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा 8वा दिवस आहे बालीमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे बाली स्विंगसाठी. तर आम्ही पोचलो आहे बाली डेसा स्विंगला. तर इथे तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये 5 स्विंग्स मिळतात. ते तुम्ही चॉईस करू शकता तुम्हाला कुठले करायचे आहेत. तर आमचं डेसा स्विंग कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो वॉल्कॅनोसाठी. एक ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे हा बालीमध्ये आणि आता आम्ही तिथे चाललो. बालीचे ॲटमॉस्फिअर खरंच इथे विजिट करा. तर हा तो वॉल्कॅनो आहे आणि इथे लंचसाठी बुफे सिस्टमसुद्धा असते. तर तुम्ही इथे लंचसुद्धा करू शकता. इथून पुढे आम्ही पुरा तीर्थ इंपूल
हा एक प्राचीन टेम्पल आहे, तिथे आम्ही आता विजिट करतो आहे. जसं आपल्या इंडियामध्ये तिरुपती बालाजीला लुंगी घालणं अनिवार्य आहे, तसेच ह्या टेम्पलला सुद्धा लुंगी घालणं अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तुम्ही बालीमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरोघरी मंदिरं दिसतील आणि ही ह्यांची परंपराच आहे. कोणी कुठेही गेले घर सोडून तरी तुम्हाला त्या सणाला तुमच्या घरी मंदिराची पूजा करण्यासाठी यायचंच आहे. तर आता आमचं मंदिर एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता आम्ही चालू आहे उबूडच्या मार्केटमध्ये. आम्ही आता आलो उबूडच्या मार्केटमध्ये. हे उबूडचं मार्केट आहे. इथे खूप काही वुडनच्या वस्तू चांगल्या मिळतात. उबूडसुद्धा नाईट क्लब्स पब्स ह्याच्यासाठी फेमस आहे आणि इथे भरपूर नाईट पार्टीज वगैरे चालू असतात. इथे फिरण्यासाठी आम्ही बाईक रेंट केली होती. पर डेचे 50,000 इंडोनेशियन रुपीज असे पे केले होते त्यांनी. तर इथे काहीतरी सण चालू आहे, त्याची ही पूर्ण रॅली निघाली आहे, तुम्ही बघू शकता. हो, say about that. Told about this. Oh, so that is for the Balinese cremation ceremony. So the big thing on the first, the tall one, they will put the dead body on the top, Okay. and then they will use a lot of people to carrying the thing from the house until the cemetery. Okay. And then when they arrive at the cemetery, they will take the body from the toll, and then we'll put the body inside to the animal. You Okay. see the animal? Yes. That one? Yeah. And then they will burn. Okay. They will fire. And after that, we take the ash from the cemetery, and then they will go to the ocean and then put out the ash. That is the Cremation. culture, Balinese. Balinese cremation. तर उबूडमध्ये एक इंडियन रेस्टॉरंट आहे, द इंडियन तंदूर म्हणून, खूप फेमस आहे आणि तिकडचं फूडसुद्धा खूप डिलिशियस आहे. तर तुम्ही कधी बालीला आला आणि जर उबूड तुम्ही विजिट केलं तर इंडियन तंदूर ह्या रेस्टॉरंटला नक्कीच विजिट करा. बरेच दिवसानंतर घरची चव आली होती, त्यामुळे आम्ही भरपूर ताव मारली होती, त्याच्यामुळे आमची व्हिडिओ पण आवडली. घर करून आम्ही एक्सप्लोर करायला निघालो उबूडची नाईट लाईफ. बालीमध्ये आज आमचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उद्या इंडियासाठी परत निघतो. तर फ्लाईटच्या आधी आम्ही वृंदावन हॉटेल कुटा येथे आम्ही लंच केलं होतं. खूप डिलिशियस फूड होतं तिथलं. तर तुम्ही कधी आलात ते इथे विजिट करा. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आम्ही इंडियासाठी परत निघतो आहे बालीवरून आणि आम्हाला आमचे ड्रायव्हर आहेत ऑलरेडी. खूप चांगला आमचा ड्रायव्हर होता आणि खूप चांगलं फिरवलं. त्याचा स्वतःचा बिझनेस आहे इथे
बालीमध्ये टूर्सचा, तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. Hello everybody. So who will have a destination come to Bali? Just contact us to be your driver, and I will bring you to the ground of Bali. Thank you so much, Nemis, for coming, and see you next time. Yeah. Thank you सो मच. एक इंडोनेशिया बालीमध्ये आमची एक फ्रेंड आहे, त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो, तर आम्ही तिची वाट बघतो. आमच्याकडे तर त्यांनी पिया नावाचं स्वीट आणले आहे आणि त्यासाठी मी तुला खूप खूप थँक्यू सांगतो. थँक्यू सो मच. एन्जॉय.